हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आता 14-15 तारखेपासून आपली जी संक्रांत सुरू होते, तर सगळीकडे हळदी-कुंकूचा संपूर्ण धूम असणार आहे. तर बऱ्याच ताईंनी मला विचारलं होतं, की "ताई, हळदी-कुंकूसाठी काय-काय आपण वाण देऊ शकतो? नवीन काहीतरी सांग आम्हाला." तर बघा, हळदी-कुंकूसाठी सगळ्यात पहिले तर महत्त्वाचं असतं तो म्हणजे की आपला बजेट. आपल्या बजेटनुसार आपल्याला वस्तू ठरवायची असते, की काय द्यायची आहे. देण्यासारख्या तर भरपूर वस्तू आहेत आणि आपण असा जरी विचार केला, की बाबा समोरच्याकडे काय आहे, हे आहे, नाही आहे, तर हा विचार करूच शकत नाही. कारण जेव्हा आपल्याला क्वांटिटीमध्ये द्यायचं असतं, तर तेव्हा आपल्याला पण परवडलं पाहिजे क्वांटिटीमध्ये घ्यायला आणि काहीतरी नवीन, वेगळं असं पण आपल्याला द्यायचं असतं. तर म्हणून काही सिलेक्टेड वस्तू आहेत ज्या म्हणजे आता बाहेर मार्केटमध्ये तर मी गेली नाही. मार्केटमध्ये तर तुम्हाला हव्या तेवढ्या वस्तू मिळतील. म्हणजे अगदी जे स्टीलच्या वस्तूपासून, प्लास्टिकच्या वस्तूपासून बऱ्याच सगळ्या वस्तू मार्केटमध्ये मिळतात. पण काहीतरी वेगळं जर द्यायचं असेल आपल्याला, तर त्याच्यासाठी खास मी आज तुमच्यासाठी काही गोष्टी दाखवणार आहे. तर चला, ह्या ज्या वस्तू मी तुम्हाला दाखवते, तर ह्या थोड्या कॉस्टली जातील आपल्याला. म्हणजे अगदीच जास्त नाही, पण त्याच्या प्राईसच्या मानाने त्या तुम्हाला खूप स्वस्त पडणार आहेत. जर तुम्हाला लिमिटेड बायकांना द्यायचं असेल, तर तुमच्यासाठी म्हणजे बेस्ट गोष्ट असेल मी तुम्हाला सांगते. मला पर्सनली आवडलं म्हणून मी तुम्हाला रेकमेंड करते. त्यातल्या त्यात मी दादांना रिक्वेस्ट केली आणि त्याच्यामुळे त्यांनी बऱ्याच वस्तू अगदी आपल्याला परवडतील अशा रेटमध्ये त्यांनी अवेलेबल करून दिल्या आहेत. तर पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे की हा महालक्ष्मी करंडा. त्याच्यासोबत आहे 2 जे आपले समई आसन येतात. तर ते 2 समई आसन आहेत. नॉर्मली आपण जे समई आसन घेतो, तर त्याची जी MRP आहे, म्हणजे मार्केट प्राईस आहे, तर तीच आहे ₹240. ₹240 ला हे आपल्याला 2 मिळतात. याच्यामध्ये पण 2 पेअर आहेत बघा. याच्यामध्ये वेगवेगळे कलर असणार आहेत, सेम कलर नसणार आहेत. पण हे नॉर्मली ₹240 ला पेअर मिळतो. म्हणजे हे 2 आपल्याला मिळतात एकत्र. तर ह्याच्यासोबत आहे हा महालक्ष्मी आईचा सुंदर युनिक असा करंडा आहे हा. प्लास्टिक मटेरियलच आहे हे. फायबर प्लास्टिक असतं ना त्या टाईपमध्येच आहे. पण छान आहे. म्हणजे देण्यासाठी म्हणाल तर खूप सुंदर वस्तू आहे. तर असा हा महालक्ष्मी करंडा विथ हे 2 समई आसन. प्राईस किती असेल सांगू तुम्हाला? ₹140 तुम्हाला हा पूर्ण सेट मिळणार आहे. ₹140 पूर्ण सेट. नॉर्मली ₹240 ला हे फक्त 2 आसन येतात. पण विथ करंडा तुम्हाला ₹140 ला हा कॉम्बो मिळणार आहे. तर ज्यांना हवं असेल, जे इंटरेस्टेड असतील, तर त्यांनी नक्कीच ऑर्डर करा. या सगळ्या वस्तू ज्या मी तुम्हाला दाखवते, तर त्या बाप्पा मोरया स्टोअरमधून सगळ्या मागवलेल्या आहेत. आणि मी त्यांना रेकमेंड करते कारण मला त्यांच्या वस्तूंवर, सर्व्हिसवर, क्वालिटीवर तेवढाच भरोसा आहे, की वस्तू जी मी तुम्हाला दाखवते ना, तीच वस्तू तुमच्यापर्यंत त्याच रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि व्यवस्थित पोहोचणार आहे. म्हणून ज्यांनी आता भरपूर जणांनी बाप्पा मोरयामधून बरंचसं सामान मागच्या वेळेला, आता मार्गशीर्षमध्ये म्हणा, गणपती बाप्पाच्या वेळेला म्हणा, तर घेतलेलं आहे. तर तुम्हाला माहिती आहे, की वस्तू कशी मिळते तुम्हाला. तर म्हणून सुंदर आहे. अगदी म्हणजे ज्यांना बघा 10-12 लेडीजलाच बोलवायचं असतं, जास्त क्वांटिटीमध्ये नसेल बोलवायचं, तर खूप बेस्ट गोष्ट आहे. छान आहे. तर हे एक आहे. त्यानंतर नेक्स्ट मी तुम्हाला दाखवते, की ह्याच्यामध्येच फक्त करंडा. आता हा फक्त करंडा आहे. महालक्ष्मी आईचा चेहरा आहे. वरती मळवट आहे, टिक्का आहे. इथे छान असा करंडा आहे बघा. इथे नथ आहे, सुंदर नथ आहे याची. तर असा हा करंडा आहे. तर हा करंडा तुम्ही म्हणजे हा सिंगल नाही मिळणार आपल्याला, क्वांटिटीमध्येच घ्यावा लागेल. कारण सिंगल द्यायला समजा तुम्ही शॉपमध्ये जाऊन परचेस करून असाल तर तुम्हाला घेऊ शकतात. पण कुरिअरमध्ये सिंगल देता येत नाही. तर त्याच्यामुळे हा करंडा जो आहे, तर हा तुम्ही 12 पीस जर घेतले, म्हणजे 1 डझन जर तुम्ही घेतले, तर तुम्हाला हा ₹480 ला डझन पडणार आहेत. तर म्हणजे तुम्हाला बघायला गेलं तर ₹40 ला हा सिंगल करंडा पडणार आहे, डझनच्या हिशोबाने बघायला गेलात तर. पण जर तुम्ही क्वांटिटीमध्ये घेतलं तरच म्हणजे तुम्हाला त्या प्राईजमध्ये मिळू शकतं.
किंवा तुम्ही पर्सनली जाऊन समजा दादरला तुम्ही गेलात, तर तुम्ही शॉपमध्ये गेलात, तर तिथे जाऊन तुम्ही दादांना विचारू शकता, रिक्वेस्ट करू शकता. जर तुम्हाला त्याच्यापेक्षा पण कमी क्वांटिटीमध्ये हवे असेल तर. पण सध्या त्यांनी मला जे सांगितले किंवा ज्या हिशोबाने पाठवले, त्याच्या हिशोबानेच मी तुम्हाला सांगते, की असे 12 पीसचा एक कॉम्बो येतो. तर 12 पीस 1 डझन जर तुम्ही घेतलेत, तर तुम्हाला ₹480 हा महालक्ष्मी करंडा पडतो. हा पण खूप सुंदर आहे देण्यासाठी. ₹40 तुम्हाला सिंगल पीस मिळतो. पण बघा नॉर्मली आपण ते शॅम्पू, साबण, चहा पावडर, गाळण्या वगैरे असं म्हणजे जे नॉर्मली सगळ्यांकडे असतं ऑलरेडी घरामध्ये. मला माहिती आहे वाणाचं महत्त्व आहे, पण अशी जी गोष्ट जर तुम्ही दिलीत, की समोरच्या व्यक्तीला सुद्धा नेहमी लक्षात राहील. जेव्हा-जेव्हा ती वस्तू वापरली जाते ना, तेव्हा-तेव्हा आपली आठवण काढली जाते. तर म्हणून आपण काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करत असतो. पण अ, हे पण आहे, की ते आपल्या बजेटमध्ये सुद्धा बसलं पाहिजे. म्हणून खूप छान आहे. मला आवडलं पर्सनली. तुम्हाला ज्यांना हवं असेल त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ₹40 सिंगल पीस आणि ₹480 तुम्हाला हे डझन पडणार आहे. नेक्स्ट जी गोष्ट आहे ती म्हणजे की असेच कॉम्बो बनवलेत त्यांनी छान. तर याच्यामध्ये हे सिंगल आसन आहे समईचं. सिंगल आसन आहे बघा, डबल नाही आहे, सिंगल आसन आहे. व्यवस्थित ऐका म्हणून सांगते, सिंगल आसन आहे आणि त्याच्यासोबत हा हळदी कुंकूचा करंडा आहे स्टीलचा. खूप सुंदर आहे हा पण बघा. 4 याच्यामध्ये वाटी आहेत करंड्याच्या. खूप छान असं ह्याला पकडायला, खाली पण त्याला प्रॉपर स्टँड आहे आणि असा हा कॉम्बो याचा. म्हणजे आसन आणि करंडा अशा या दोन्ही गोष्टी तुम्हाला ₹100 पडणार आहेत. तर हे खूप म्हणजे रिझनेबल आहे. मी तुम्हाला सांगेन की दोन्ही गोष्टी द्यायच्या असतील, असं कॉम्बो पॅक तुम्हाला मिळेल. तर दोन्ही गोष्टी एकत्र द्यायच्या असतील तर तुम्हाला हे ₹100 हा कॉम्बो पडेल. तर हे खरंच मस्त ऑप्शन आहे. म्हणजे दिल्यासारखं वाटेल. आता बघा जे कॉर्पोरेट्स असतात, की आता जे ऑफिसेस असतात, तर त्यांना तर एकदम बेस्ट आहे. म्हणजे परवडण्यासारखं आहे. आपल्याला घरगुती लेडीजला कोणाला परवडेल, कोणाला नाही परवडेल. पण जे ऑफिसेसमध्ये वगैरे असतात, तर तिथे द्यायला हे ऑप्शन अगदी बेस्ट आहे, की आपण नाहीतरी तसं कॉन्ट्रिब्युशन काढतोच आणि अगदी दिल्यासारखी वस्तू नेहमी लक्षात राहील अशा वस्तू आहेत या. तर छान आहे. ह्याच्यामध्येच सेम आणखीन एक आहे. म्हणजे 2 प्रकारचे करंडे त्याच्यामध्ये. दुसरा जो करंडा आहे, आसन सेम आहे. आसनमध्ये हे कलर वेगवेगळे येणार कारण सेम कलरचे आसन मिळणार नाहीत. वेगवेगळ्या कलरचेच येणार. पण आसनची पण क्वालिटी तुम्ही बघा. खूप सुंदर आहे. ₹100 मध्ये आपल्याला अशा दोन्ही गोष्टी मिळणं म्हणजे अशक्यच आहे. पण तरी दादांना सांगितलं होतं, तर म्हणून त्यांनी त्यानुसार प्राईस रेंज ह्याची केली आहे. तर असं दुसरा जो ऑप्शन आहे तो असं एक आसन आणि हा प्लेन जो वाट्यांचा करंडा असतो ना, तसा आहे बघा. ह्याला खाली स्टँड नाही आहे. फक्त हा प्लेन असा करंडा आहे. पण ह्याची क्वालिटी खूप चांगली आहे. म्हणजे स्टीलची क्वालिटी खूप चांगली आहे. तर अशा प्रकारे कॉम्बो तुम्ही देऊ शकता. म्हणजे हे 2 प्रकारचे आहेत मी तुम्हाला दाखवले. एक ही अशी डिझाईनमध्ये आहे आणि हा असा प्लेनमध्ये आहे. तर हे दोन्ही पण ₹100 तुम्हाला असा कॉम्बो मिळून जाईल. तर अजून तुम्हाला समजा क्वांटिटीमध्ये हवे असतील तर तुम्ही दादांना विचारून घ्या. आणखीन जर प्राईस वाईज काही कमी होत असेल तर ते नक्कीच करून देतील. पण ह्याची जी प्राईस आहे ती मी तुम्हाला सांगते की ₹100 तुम्हाला हा एक कॉम्बो मिळून जाईल. आणखीन बेस्टेस्ट बेस्ट मी तुम्हाला सांगते, की हे जे आपले आसन आहेत, तर ह्याच्यामध्ये पेअर आहे म्हणजे जोडी आहे आसनाची आणि बघा इथे लिहिलेलं आहे याची जी MRP आहे ना ती ₹240 नॉर्मली हे ज्यांनी घेतले असतील ऑलरेडी त्यांना माहिती असेल, की ₹240 ही MRPमध्ये विकलं जातं. पण आता स्पेशली हळदी कुंकूसाठी दादांनी हे फक्त आणि फक्त आपल्याला ₹100 द्यायला म्हणजे देत आहेत ते आता हळदी कुंकू स्पेशलसाठी हां. कारण त्याच्यामध्ये कसं तुम्ही क्वांटिटीमध्ये घेणार, सिंगल पीस दिला तर त्यांना पण ते परवडत नाही. पण आपण क्वांटिटी पीसमध्ये घेतलं तर हा ₹100 एक आणि जर तुम्ही 1 डझन घेतलेत, 12 पीस घेतलेत तर तुम्हाला ₹1100 12 पीस पडणार आहेत. म्हणजे अजूनही त्याच्यात तुम्हाला ₹100 कमी होतात. नॉर्मली ₹100 एक घेतला आणि 12 घेतले तर ₹1200 होतात. पण असे आपण 12 घेतले 1 डझन तर ते ₹1100 पडणार आहेत. प्लस त्याच्यात कुरिअर चार्जेससुद्धा इन्क्लुडेड आहेत.
तुम्हाला माहिती आहे कुरिअर चार्जेसच किती जास्त लागतात. आता जे लांब लांबचे डेस्टिनेशन असतात तिथे जवळपास 100-150 रुपयेसुद्धा कुरिअर चार्जेस लागतात. तर ते पण तुम्हाला याच्यामध्ये वेव्ह ऑफ केलेले आहेत. म्हणजे एक प्रकारे दादांनी आपल्याला म्हणजे बहिणींना सगळ्या एक प्रकारे हे वरदानच दिलेलं आहे. तर खूप सुंदर सुंदर कलर आहेत बघा याच्यामध्ये. खूप छान छान कलर आहेत. तुम्ही ज्यांनाही द्याल ना त्यांना नेहमी लक्षात राहील, नेहमी. इतकं सुंदर म्हणजे आहे हे वस्त्र. खूप छान आहेत. हे तेच मटेरियल आहे जे आपण महालक्ष्मी आईसाठी जे वस्त्र सगळे आहेत ना, महाराणी वस्त्र, त्याचंच मटेरियल आहे हे सेम. आणि असं नाही आहे की कसंही बनवलेलं आहे. बघा अगदी प्रॉपर फिनिशिंग बघा, त्याची क्वालिटी बघा, मटेरियल बघा, सगळं अगदी छान आहे. तर म्हणून म्हटलं की तुम्ही ज्यांनाही द्याल ना त्यांना नेहमी लक्षात राहील अशी ही गोष्ट आहे. तर हे 100 रुपयाला सिंगल पीस आहे सध्या. म्हणजे तुम्ही जर डझनमध्ये क्वांटिटीमध्ये घेतलं तर, आणि 12 घेतले 1 डझन तर तुम्हाला 1100 रुपयाला पडणार आहेत विथ कुरिअर. तर हे ऑप्शन पण खूप छान आहेत. मला तर खरंच खूप आवडले. तर ह्या ज्या गोष्टी माझ्याकडे आल्या होत्या हळदी कुंकू स्पेशल, तर त्या मी तुम्हाला दाखवल्या. बाकी मार्केटमध्ये खूप साऱ्या वस्तू अवेलेबल आहेत. तर आणखीन काय काय नवीन नवीन स्टॉक आलेला आहे सध्या, तर तो मी तुम्हाला दाखवते. तर दुसरे नवीन जे आता स्टॉक आलेला आहे, नवीन ज्या गोष्टी आलेल्या आहेत, तर त्या म्हणजे की हे सुंदर असे सुगंधित स्प्रे, जे नेहमी मी तुम्हाला रेकमेंड करत असते की सकाळी संध्याकाळी आपण जेव्हा घरामध्ये दिवाबत्ती करतो तर त्याच्या आधी ना तुम्ही हे स्प्रे करा. इतका सुंदर सुगंध येतो की म्हणजे जे रूम फ्रेशनर म्हणा किंवा आपण जे स्प्रे दुसरं काही स्प्रे करतो ना त्याचा जो वास आहे तो अगदी वेगळा असतो. आणि ह्याचा जो सुगंध आहे ना, तर ह्याला जे त्यांनी म्हटलंय ना की डिवाइन, तर खरंच डिवाइनच सुगंध आहे की कोणी येईल ना तर अगदी प्रसन्न होऊन जाईल, इतका छान सुगंध आहे. बऱ्याच ताईंनी घेतलं सुद्धा असेल. हा जो गुलाब कापूर आहे हा तुम्ही वापरून बघितला असेल, ह्याचा सुगंध खूप छान आहे. खसचा जो आहे हा खूप छान आहे. खस याचं नाव आहे, खस खूप छान आहे. त्यानंतर आता नवीन ह्याच्यामध्ये जे आले आहेत, आता हे रेग्युलर तर मग मी वापरतेच, पण नवीन जे ह्याच्यामध्ये आले ते म्हणजे की हा आहे श्रीकृष्ण. तर बघा प्रत्येकजण वेगवेगळ्या देवांना किंवा प्रत्येकाच्या इष्ट जे देवता आहेत ते वेगवेगळे आहेत. तर त्याच्यानुसार आता नवीन नवीन छान असे स्प्रे काढलेले आहेत. तर त्यामध्येच हा नवीन आला आहे तो म्हणजे श्रीकृष्ण. खूप सुगंध सगळ्यांचाच छान आहे. तुम्ही कुठलाही स्प्रे घ्या, खूप सगळे स्प्रे खूप मस्त आहेत. आणि अगदी मी सांगितलं ना की वातावरण खूप छान सुगंधित करतात. तर हे जे स्प्रे आहेत ना हे 150ला आहेत. म्हणजे श्रीकृष्ण, वृंदावन, हे जे स्प्रे आहे ते वृंदावन जे आहे हे पण खूप सुंदर आहे. खूप सुंदर सुगंध येतो याचा. आणि हा जो आहे हा पण आत्ता नवीन लेटेस्ट आला आहे. तर हा आहे डिवोशनल कापूर. म्हणजे आपण जो कापूर लावतो ना, तर ओरिजिनल कापूर लावल्यानंतर, भीमसेनी कापूर लावल्यानंतर कसा सुगंध येतो, अगदी तसा याचा सुगंध येतो. म्हणजे तुमची म्हणतात ना की सगळे आपले पूर्ण ब्रेन पूर्ण असं हे एकदम ओपन होऊन जातं पूर्ण असं छान. खूप मस्त सुगंध येतो याचा, खूप छान आहे. डिवाइन कापूर आहे हा. हा 200 रुपयाचे जे आहेत ना ते थोडेसे महाग आहेत. महाग म्हटले की 50 रुपये जास्त, कारण तुम्हाला माहिती आहे की ओरिजिनल भीमसेनी कापूर किती महाग आहे. तर त्याच्यानुसार याची प्राईस थोडी जास्त आहे. पण बाकी मला वाटतं 150 रुपीजला आहेत. तरी तुम्ही प्राईस एकदा पुन्हा जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा तुम्ही पुन्हा प्राईस एकदा कन्फर्म करा. आणि जे जे मी तुम्हाला दाखवते ना त्याची प्रॉपर व्यवस्थित स्क्रीनशॉट काढा आणि ते तुम्ही विचारा. तर खूप सुंदर आहे हा, तुम्ही नक्की घेऊन बघा. डिवाइन कापूर, डिवोशनल कापूर खूप छान आहे, खूप छान. म्हणजे मला खूप आवडला, खूप छान आहे. नक्की घेऊन बघा. एखादा तरी स्प्रे घेऊन बघा, एकदा वापरा, मग तुम्हाला पण आयडिया येईल की खरंच मी जे सांगते त्यात काहीतरी तथ्य आहे, म्हणूनच ते तुमच्यापर्यंत घेऊन येते. तर खूप छान आहेत असे. याच्यामध्ये आणखीन पण बरेच प्रकार आहेत, म्हणजे आणखीनही काही काही याच्यामध्ये स्प्रे आहेत. तर तेही तुम्ही विचारून घेऊ शकता. सध्या जे नवीन आलेत ते मी तुम्हाला अपडेट केले. तर याच्यामध्ये पण तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली की जे हळदी कुंकूच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपण विचार करतोय, तर जे ऑफिसेस आहेत, तर ऑफिसेसमध्ये जर तुम्ही हळदी कुंकूचा विचार करत असाल किंवा मोठे काही कॉम्प्लेक्सेस असतात तिथे तुम्ही जर विचार करत असाल, म्हणजे जेव्हा तुम्हाला क्वांटिटीमध्ये घ्यायचं असेल
तर चांगली काहीतरी वस्तू द्यायची आहे, तर 150 रुपीजमध्ये खूप छान आहे, खूप छान. म्हणजे ज्यांनाही तुम्ही द्याल ते नाव पण काढतील आणि आठवण पण काढतील. इतकी सुंदर आणि सुगंधित अशी वस्तू आहे. आणि सुगंध आपण कोणाला तरी देतो ना, तर त्या सुगंधामधून आपण पॉझिटिव्हिटी दुसऱ्यांना देत असतो. तर म्हणून खूप छान आहे, खूप मस्त आहे. तर हे पण तुम्ही हळदी-कुंकूसाठी हे पण तुम्ही देऊ शकता. तर मी नक्की तुम्हाला रेकमेंड करेन. तर नेक्स्ट जे आहे ते म्हणजे की सुगंधाच्याच रिलेटेड आहे, ते म्हणजे की अगरबत्ती. तर मला तरी खूप वेगवेगळ्या अगरबत्ती वापरायला आवडतात, खूप वेगवेगळे सुगंध. आणि जिथपासून आता बाप्पा मोरयामधून जेव्हापासून मी अगरबत्ती मागवते ना, तर कोणी येता जाता सुद्धा विचारतं की कुठली अगरबत्ती लावली आहे. इतका छान, कारण दरवाजामध्ये जेव्हा लावतो ना, बाहेर सुद्धा तो सुगंध जातो आणि येता जाता लोकांना पण खूप फ्रेश आणि प्रसन्न वाटतं अगरबत्तीच्या सुगंधाने. तर आपल्या घरातलं वातावरण सुद्धा त्याने आणखीन छान प्रसन्न होतं. बघा इथे पण मी आता अगरबत्ती लावली आहे आणि ह्या ज्या अगरबत्ती आहेत ना, तर ह्या बऱ्याच वेळ जळतात. जवळपास 1 तास तरी एक म्हणजे एक जी अगरबत्ती आहे ती राहतेच राहते. आणि कुठल्याही प्रकारचं केमिकल याच्यामध्ये वापरलेलं नाही आहे. जे म्हटलं जातं की अगरबत्ती, धूप ह्याने आपल्याला त्रास होतो. तर कुठल्याही प्रकारचं ज्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ना, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सुगंधासाठी ना केमिकलचा वापर केला जातो आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याचा त्रास होतो. पण ह्या टोटली ऑर्गॅनिक अशा या अगरबत्ती बनवलेल्या आहेत. आपल्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ह्या अगरबत्ती बनवलेल्या आहेत आणि बऱ्याच म्हणजे सगळे जसं जसं नाव आहे त्याचं ते ते नॅचरल इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये घातलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्याचा तसा सुगंध येतो. नाही की त्याला फक्त एक फ्लेवर किंवा वास देण्यासाठी आर्टिफिशियल असं त्याच्यात काहीही घातलेलं नाही आहे. अगदी नॅचरल आणि ऑर्गॅनिक अशा या अगरबत्त्या आहेत. धूपसुद्धा खूप ऑर्गॅनिक पद्धतीने धूप बनवले जातात. प्रत्येक गोष्टीचा खूप विचार करून ती गोष्ट तुमच्यासाठी बनवली जाते. कारण हे स्वतःचं म्हणजे दादांचं हे स्वतःचं प्रोडक्शन आहे, अगरबत्ती, धूप वगैरे. तर त्यामुळे जे स्प्रे बनतात, तर त्यामुळे ते अगदी विचार करून आणि छान असे तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतात. तर अगरबत्तीमध्ये नवीन ज्या अगरबत्ती आल्या त्या मी तुम्हाला दाखवते. तर त्याच्यामध्ये ही एक आलेली आहे ती म्हणजे स्वामी गुलाब. आणि जेवढं सुंदर पॅकिंग आहे ना, तेवढीच आतमधली अगरबत्तीसुद्धा छान आहे. बघा याच्यामध्ये खूप छान. आता तुम्हाला वास वास घेऊ नये बोलतात, म्हणजे सुगंध घेऊ नये बोलतात, पण असा डब्बा खोलल्या जो सुगंध येतोय ना, खूप छान, खूप मस्त सुगंध येतोय. आणि स्पेशली जेव्हा आपण देवींच्या, महालक्ष्मी आईची सेवा करतो ना, तर तेव्हा तुम्ही गुलाबाच्या गोष्टींचा जास्तीत जास्त वापर करा. कारण आईला गुलाब खूप प्रिय आहे. जसं कमळ प्रिय आहे ना, तसं गुलाब पण खूप प्रिय आहे. तर म्हणून गुलाबाच्या पाकळ्या वगैरे आपण वापरतो, तर तसंच ही गुलाबाची स्वामी गुलाब अशी अगरबत्ती आहे. खूप छान आहे. नुसता डबा खोलला तरी इतका सुंदर सुगंध येतोय, लावल्यावर खूप छान आहे. मी लावली यातली अगरबत्ती, खूप सुंदर सुगंध आहे याचा आणि बराच वेळ टिकतो. मेन म्हणजे सुगंध फक्त अगरबत्ती जळून गेली की म्हणजे तेवढ्यापुरता वाटतो वास, नंतर येत नाही, तर असं नाही आहे. तो छान टिकतो बराच वेळ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला एक सांगायची की अगरबत्ती, धूप तुम्ही जेव्हाही लावता तेव्हा तुम्ही दरवाजे, खिडक्या ह्या आपल्या उघड्या असल्या पाहिजे ह्याचीही काळजी घ्या. फक्त वस्तू लावायचे, करायचे म्हणून वापरू नका. म्हणजे तुम्हाला जो त्रास होतो ना, बोलतात की सफोकेशन वगैरे व्हायला सुरुवात होतं, तर त्याच्यामुळे होतं. कधी-कधी तुम्ही अगदी दरवाजे, खिडक्या सगळं बंद करून ठेवता. अगरबत्तीचा आणि याचा वास म्हणजे जो आहे ना, जो स्मोक आहे ना, तो बाहेर जाऊ द्यायचा. मग त्याच्यामुळे घरामध्ये असं एकदम घट्ट असं वातावरण होत नाही आणि त्यामुळे आपल्याला त्रास पण होत नाही. माझ्याकडे सकाळ, संध्याकाळ अगरबत्ती, धूप हे सगळं चालूच असतं, पण सगळ्या खिडक्या, दरवाजे उघडे असतात. तर त्याच्यामुळे आपल्याला त्याचा जास्त त्रास होत नाही आणि घरातलं वातावरण पण छान फ्रेश होऊन जातं. तर ही आहे स्वामी गुलाब अगरबत्ती. आणि याच प्रकारची आहे ती म्हणजे की केसर चंदन. आणि इतका सुंदर ह्याचा सुगंध आहे. नक्की घेऊन बघा, नक्की. एकदा माझ्यासाठी घेऊन बघा आणि मला नक्कीच सांगा की खरंच तुम्हाला कशी वाटली अगरबत्ती. आणि हे जे पॅकिंग आहे ना, हे पण मला प्रचंड आवडलं. की समजा आपली अगरबत्ती संपली, आपण दुसरी कुठली बघा, आपण मी काय करते की अशा ज्या स्पेशल अगरबत्ती आहेत ना प्रीमियम, त्या 2 लावते आणि दुसऱ्या 4 अगरबत्त्या ज्या आपल्या नॉर्मल पॅकेटमध्ये येतात ना 100-120ला अशा, तर त्या 4 लावते. आणि मग
ज्या त्या अगरबत्त्या छोट्या येतात ना, तर त्या आपण ह्याच्यामध्ये अशा प्रकारच्या बॉटलमध्ये ठेवू शकतो. तर हे ठेवायला पण खूप मस्त आहे आणि अगरबत्ती तर एक नंबर आहे. ह्या सगळ्या ज्या अगरबत्त्या आहेत ना, या प्रीमियम अगरबत्त्या आहेत आणि म्हणून ह्यांचे रेट्स थोडेसे जास्त आहेत. पण अगरबत्ती म्हणजे अगरबत्ती आहे. एकदा घेऊन आणि लावून बघा, मगच तुम्हाला समजेल. तर ही जी केसर चंदन स्वामी गुलाब जी अगरबत्ती आहे ना, ती 150 रुपयाला आहे. तरी इतकी म्हणजे काहीच महाग नाही आहे. मी तुम्हाला सांगेन की जी क्वालिटी आहे, त्या क्वालिटीच्या हिशोबाने अगरबत्तीची प्राईस खूप रिझनेबल आहे. आणि केसर चंदनची प्राईस आहे ना, तुम्हाला इथे साईडला मी देईन. मला सध्या इथे माहीत नाही आहे. मी साईडला तुम्हाला देईन प्राईस. आणि बाकी तुम्ही स्क्रीनशॉट काढून तुम्ही प्राईस विचारू शकता, ज्या ज्या काही आहेत. त्यानंतर नेक्स्ट जी नवीन अगरबत्ती आलेली आहे, ती म्हणजे की भक्ती. आता इथे तुम्हाला उलटं दिसतंय, पण मी स्क्रीनशॉट पण लावेन साईडला तुम्हाला. तर भक्ती म्हणून अगरबत्ती, ह्याचं पॅकिंगच बघा किती सुंदर आहे. अगदी म्हणजे मस्त आहे आणि अगरबत्ती पण खूप छान आहे. आणि ही अगदी वेगळी अगरबत्ती आहे. म्हणजे आपण रेग्युलर ज्या अगरबत्ती वापरतो ना, त्यापेक्षा खूप वेगळी अगरबत्ती आहे. डिवाइन फ्रॅग्रन्स असं लिहिलेलं आहे. तर ही अगरबत्ती बघा कशी आहे. खूप याला मसाला लावलेला आहे अगरबत्तीला. जवळ नेण्याची पण गरज नाही आहे, इतका अगदी म्हणजे खूप छान सुगंध येतो. आणि मी दादांना स्पेशली सांगितलेलं आहे की कुठलीही अगरबत्ती अशी भडक, डार्क किंवा अशी केमिकल वासाची नाहीच पाहिजे. सगळ्या अगरबत्त्या असा सुगंध असा म्हणजे जो डिवाइन आपण जो शब्द वापरतो ना, तो खरंच तसा अगरबत्तीचा असलाच पाहिजे. आणि तसेच अगरबत्त्या आता ते बनवत आहेत. तर ही भक्ती म्हणून नवीन अगरबत्ती आली आहे. त्यानंतर अयोध्या म्हणून नवीन अगरबत्ती आलेली आहे. तर रामलीला फ्लोरा म्हणून आहे अयोध्या. त्याच्यामध्ये मला वाटतं वेगवेगळे 100 ग्रॅम, 250 ग्रॅम असं पण याच्यामध्ये आहे. तर हे पण तुम्ही बघून घ्या. अयोध्या आहे. त्यानंतर आपली सगळ्यात जी फेवरेट ती म्हणजे की वक्रतुंड अगरबत्ती आहे. तर वक्रतुंड अगरबत्ती तुम्ही मागवू शकता. त्यानंतर आता महाशिवरात्रीसाठी स्पेशल म्हणून आतापासूनच लॉन्च केली आहे दादांनी, ती म्हणजे की ही जय महाकाल अगरबत्ती आहे. तर प्रत्येक जे सण आहेत किंवा प्रत्येक जे वार आहेत त्याच्या हिशोबाने म्हणजे हे काय माहिती आहे का तुम्हाला, की ज्या ज्या देवांना ज्या ज्या गोष्टी प्रिय आहेत त्या त्या गोष्टींचा समावेश करून किंवा तो तो सुगंध त्याच्यामध्ये आणून त्या अगरबत्त्या बनवलेल्या आहेत. तर म्हणून मी तुम्हाला म्हटलं की प्रत्येक गोष्ट बनवताना ना खूप विचार करून ती गोष्ट बनवलेली आहे, की असंच फक्त बनवलेलं नाही आहे. तर म्हणून आणि ह्याच्यामध्ये दादांनी एक गोष्ट सांगितली आहे, ती म्हणजे की हे जे कॉम्बो आहे म्हणजे वक्रतुंड आणि महाकाल, हे जर तुम्ही कॉम्बो घेतलात ना, तर हे 650ला हे दोन्ही अगरबत्ती तुम्हाला मिळते. तर ज्यांनी वापरली असेल त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा की खरोखर अगरबत्ती कशी आहे. कारण ज्यांना घ्यायची असेल किंवा ज्यांनी कधी घेतली नाही आत्तापर्यंत, तर त्यांनासुद्धा आयडिया येईल की वस्तू कशा आहेत. म्हणून प्राईस याची तेवढी आहे. आणि कमी रेटवाल्यासुद्धा अगरबत्त्या आहेत. असं नाही आहे की ह्याच आहेत. ह्या मी का दाखवते की ज्यांना खूप आवड आहे वेगवेगळ्या चांगल्या अगरबत्त्यांची. आणि ह्यासाठी आपण खरंच मार्केटमध्ये कधी कधी खूप फिरतो, पण असं तेव्हा वास घेऊन ती समजत नाही अगरबत्ती. जेव्हा ती जळते ना, तेव्हाच त्याचा सुगंध कळतो. तर म्हणून तेव्हा आपण मार्केटमध्ये काय आपण सगळ्या अगरबत्त्या लावून बघू शकत नाही. पण इथे मी स्वतः यूज करते, लावते आणि त्याच्यानंतरच तुम्हाला त्या रिव्ह्यू करत असते. तर खूप छान अगरबत्त्या आहेत. तर वेगवेगळ्या मी तुम्हाला दाखवल्या, ज्या आत्ता सध्या नवीन आलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये पण सुद्धा एक मस्त आयडिया मी तुम्हाला देते, की अगदी थोडासा बंच जो अगरबत्तीचा असतो म्हणजे 100 ग्रॅम म्हणा, की जे पण आता जे कॉर्पोरेट्स जे मी म्हटलं, की जसं मगाशी मी स्प्रेचं तुम्हाला सांगितलं, की जे कॉर्पोरेट्सवाले आहेत, तर तुम्हाला आता हळदी कुंकूसाठी काही स्पेशल द्यायचं आहे छान 100-150 पर्यंत. तर तेव्हा तुम्ही असं अगरबत्तीचं सुद्धा पॅकेट त्याच्यामध्ये म्हणजे देऊ शकता. 100 ग्रॅमचं जे अगरबत्तीचं पॅकेट आहे, कारण या प्रीमियम अगरबत्त्या आहेत. अशा म्हणजे बोलतात ना की स्ट्रीटवाल्या अगरबत्त्या नाही आहेत, अगदी प्रीमियम अगरबत्त्या आहेत. तर हे रोजचं आणि आपल्याला लागणारी गोष्ट आहे. तर हे पण खूप मस्त आयडिया. ही पण म्हणजे हे पण तुम्ही हळदी कुंकूसाठी जर तुम्हाला क्वांटिटीमध्ये हवं असेल, तर तुम्ही दादांना फोन करून विचारून तुम्ही त्याच्यामध्ये पण बघा. समजा प्राईस कमी होत असेल आणखीन, तर तुम्हाला
आणखीन सोन्याहून पिवळं आहे. तर ही पण एक आयडिया खूप छान आहे, युनिक आयडिया आहे, म्हणून मी तुम्हाला सजेस्ट केली. त्यानंतर नेक्स्ट जी सुगंधित गोष्ट जी आपल्याला नेहमी पूजा करताना लागते, तर ती म्हणजे की वेगवेगळ्या प्रकारचे अत्तर. तर आता मार्केटमध्ये जे अत्तर येतात ना, ते सगळे ऑलमोस्ट मी तुम्हाला सांगते की सेमच सुगंध असतो, फक्त ते इसेन्स ॲड केलेले असतात त्याच्यामध्ये. पण हे जे आपले अत्तर आहेत ना, हे अगदी नॅचरल प्रोसेसने बनवलेले अत्तर आहेत आणि त्याचा खोलल्यानंतरच तुम्हाला त्याचा सुगंध कळतो. त्याची पॅकिंग बघा, किती प्रीमियम पॅकिंग आहे आणि क्वांटिटी पण किती जास्त आहे. मार्केटमध्ये जे अत्तर येतात ते अगदी एवढुशा बॉटल्स असतात, पण ह्याची क्वांटिटी बघा किती जास्त आहे आणि क्वांटिटीच्या मानाने प्राईस खूप चांगली आहे. तर हे जे अत्तर आहे, हे आहे पवित्र गुलाब. म्हणजे ज्या ज्या अगरबत्त्या आहेत ना, तर त्या त्या अगरबत्त्यांच्या हिशोबाने सेम हे अत्तर पण बनवलेले आहेत. तर हे जे आहे हे 200 रुपयाला आपल्याला पडणार आहे आणि याची क्वांटिटी बघा किती अत्तरची. अगदी एक बॉटल घेतलीत ना, तुम्हाला कितीतरी वर्ष पुरेल इतकं हे अत्तर आहे. हे तुम्ही छान हाताला लावण्यासाठी सुद्धा घेऊ शकता. म्हणजे आपण आता हळदी कुंकू आहे, तर फक्त हे देवांसाठी नाही, तर हळदी कुंकूला पण लेडीज जेव्हा येतात, तर तुम्ही त्यांच्या हाताला थोडंसं अत्तर लावलंत ना, तरी खूप खूप छान आहे. खूप अगदी म्हणजे सुगंध त्याचा दिवसभर जोपर्यंत हात धुत नाही ना, तोपर्यंत तो सुगंध जाणारच नाही. इतकं सुंदर आहे. हे आहे पवित्र गुलाब. ह्यामध्ये आणखीन आहे स्वामी हिना आहे याच्यामध्ये. त्यानंतर याच्यामध्ये आहे पवित्र चंदन, पवित्र चंदन आणि ह्याच्यामध्ये आहे जय जगन्नाथ. असे हे वेगवेगळे अत्तर आहेत. तर हे स्पेशली देवांसाठीच बनवलेत. पण हे जे आहे पवित्र गुलाब, पवित्र चंदन, तर हे तुम्ही लावायला सुद्धा, असं हाताला लावायला सुद्धा घेऊ शकता. आता हळदी कुंकू स्पेशलसाठी सांगते. प्लस तुम्हाला हळदी कुंकूसाठी जर प्रीमियम तुम्हाला असं गिफ्ट चांगलं द्यायचं असेल लिमिटेड बायकांना, तर मी तुम्हाला हे नक्की रेकमेंड करेन. खूप सुंदर आहे, खूप छान आहे, खूप सुगंधित आहे आणि खूप मस्त आहे. त्यानंतर आपलं नेहमीचं जे आहे बाप्पा मोरया, हे बऱ्याचदा दादांनी तुम्हाला कुरिअरमध्ये फ्री गिफ्ट म्हणून सुद्धा पाठवलेले आहेत. तर तुम्हाला आयडिया असेल की हे पण आपलं कसं आहे अत्तर. तर हे अत्तर आहेत आणि आणखीन पण अत्तरमध्ये पण खूप सारी व्हरायटी आहे. पण सध्या हे जे नवीन आलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवले आणि हे याच्यासाठी दाखवले की हळदी कुंकूसाठी सुद्धा हे बेस्ट ऑप्शन आहे. हे पण तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला क्वांटिटीमध्ये हवं असेल तर तुम्ही दादांसोबत बोलून घ्या. आणखीन जर प्राईजमध्ये काही कमी होत असेल तर आणखीन मस्त गोष्ट आहे. तर नेक्स्ट जी गोष्ट आहे ती म्हणजे की वाणासाठी आपल्याला थोडीशी कॉस्टली पडू शकते, पण संक्रांत स्पेशल ऑफर म्हणून ही गोष्ट काढलेली आहे. तर ते म्हणजे सुंदर 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 असे हे कमळाचे आसन आहेत. खूप सुंदर आहेत. मटेरियल खूप छान आहे. वेल्वेटचं मटेरियल आहे एकदम. क्वालिटी बघा तुम्हाला समजत असेल आणि फिनिशिंग खूप सुंदर आहे याची. दुसरी गोष्ट म्हणजे की हे अवेलेबल होते जेव्हा आपल्या आता मार्गशीर्ष महालक्ष्मीचे व्रत गेले ना, तेव्हा पण अवेलेबल होते, पण माझ्यापर्यंत आले नव्हते कारण शॉपमधूनच ते संपून जात होते. स्टॉकच येत नव्हता तेवढा व्यवस्थित. तर म्हणून दादांनी मला पाठवले नव्हते. तर आता याचा स्टॉक आलेला आहे आणि दादा म्हणाले की आता मकर संक्रांत स्पेशल म्हणून स्पेशल डिस्काउंटेड ऑफर आहे आणि ह्याची खासियत मी तुम्हाला सांगते की हे अशा प्रकारे बघा बेंड होतात. म्हणजे याला मटेरियल असं यूज केलं आहे ना, की आपण असं वरती बेंड करू शकतो बघा. तर ह्याच्यामध्ये आपण आपले छान कलश किंवा आपली अष्टलक्ष्मी कलश पूजा आपण करतो, जे धनलक्ष्मी कुंचन सेवा करतात ते तुम्ही करू शकता. ठेवायला अगदी सोपं आहे बघा. याचं बॅक साईडने असं काम केलेलं आहे आणि 2 लेयर आहेत याला पानांचे. ठेवल्यानंतर असं सुंदर दिसेल अशा प्रकारे. थोडा वेळ आपण जर बेंड केलं ना, तर ते असं छान बेंड होतं आहे मस्त आणि खूप सुंदर दिसतं आहे. तर ह्याचं जे मटेरियल आहे ते पण वेल्वेटचं मटेरियल आहे. याला छान गोल्डन बॉर्डर दिलेली आहे. तर ही एक साईज आहे. हा पिंक कलर आहे, म्हणजे राणी पिंक कलर आहे. हा दिसताना तुम्हाला थोडासा रेडिश दिसतो आहे, पण राणी पिंक कलर आहे आणि हे तुम्हाला फक्त आणि फक्त 350 रुपयामध्ये तुम्हाला हे अवेलेबल करून दिलेलं आहे. यामध्ये ह्याची जी MRP जी आहे ना, ती बघा 480 रुपये MRP आहे. पण आता स्पेशल हळदी कुंकू आणि मकर संक्रांत स्पेशल म्हणून डिस्काउंटेड प्राईज आहे. ह्याच्यामध्ये हा लाल रंग आहे, हा राणी कलर आहे, हा लाल रंग आहे आणि याच्यामध्ये आणखीन एक रंग आहे तो म्हणजे हा
लाईट पिंक कलर आहे. तर हे असं नाही आहे की फक्त आपण पूजेसाठीच, तुम्ही तुमचं घरातलं काही इंटिरियर किंवा काही डेकोरेशन किंवा एखादा कॉर्नर जिथे तुम्हाला एखादी स्पेशल मूर्ती ठेवायची आहे, भगवान गौतम बुद्धांची मूर्ती ठेवायची असेल, त्यासाठी सुद्धा खूप सुंदर ऑप्शन आहे. ज्यांना परवडत असेल त्यांना हे वाण म्हणून द्यायला पण एकदम बेस्ट ऑप्शन आहे. म्हणजे अगदी तुम्ही 5 बायकांनाच बोलवत असाल किंवा काय, किंवा ज्यांना परवडत असेल त्यांच्यासाठी सांगते, तर ते खूप छान ऑप्शन आहे. तर मस्त हे पण तसंच आहे. तिन्ही म्हणजे ह्याची क्वालिटी खूप छान आहे, मी तुम्हाला सांगते. प्राईज वाईज क्वालिटी खूप बेस्ट आहे. एकदम जाड आहे मटेरियल, अगदी बिलकुल पातळ वगैरे नाही आहे. खूप छान आहे. तर ही जी साईज आहे ही तुम्हाला 350ला मिळणार आहे. आणि ह्याच्यामध्येच आणखीन एक मोठी साईजसुद्धा अवेलेबल आहे. तर ही आपण पूजा वगैरे आपल्या ज्या मांडतो ना, त्याच्यामध्ये खूप सुंदर आहे, खूप छान दिसेल. हे पण सेम आहे तसंच. आता हे खूप पॅक केलं आहे. पण तुम्हाला एकदम बेस्ट गोष्ट सांगते की हे तुम्हाला 350ला आणि हे तुम्हाला 400 रुपयाला पडणार आहे. तर याची जी प्राईज आहे ना MRP, ती 580 रुपयाची MRP आहे. आणि हे तुम्हाला 450ला फक्त पडणार आहे. आत्ता संक्रांत स्पेशल म्हणून ही ऑफर ठेवलेली आहे दादानी. तर तुम्हाला ज्यांना घ्यायचे तुम्ही घेऊन ठेवा. जेव्हा आपल्या आता पूजा असतात, पौर्णिमेच्या पूजा असतात किंवा देवींच्या जेव्हा पूजा असतात ना, तेव्हा मांडायला खूप सुंदर आहे. तर म्हणून ह्याच्यामध्ये सुद्धा 3 कलर आहेत. हा लाल रंग आहे, त्यानंतर हा राणी कलर आहे. हा कलर थोडा वेगळा दिसतोय तुम्हाला इथे, पण हा राणी कलर आहे. आणि सेम लाईट पिंक कलर आहे. क्वालिटी खूप छान आहे. क्वालिटी बाबतीत अगदी निर्धास्त राहा. मस्त वेल्वेटचं मटेरियल आहे, छान. आणि याच्यासोबत दादा तुम्हाला एक छान फ्री गिफ्टसुद्धा देणार आहे, छोटंसं काहीतरी मस्त. तर ते तुम्हाला सरप्राईज असेल, ते मी सांगणार नाही. आणि खूप छान आहे, मस्त आहेत कमळ हे. तर हे 450ला आहे मोठं, सॉरी हे 400ला आहे मोठं, आणि छोटं जे आहे ते 350ला आहे. तर खूप बेस्ट ऑफर आहे, खूप बेस्ट प्राईज आहे. तुम्हाला ज्यांनाही हवं असेल तुम्ही लवकरात लवकर ऑर्डर करा. आणि ज्या ज्या काही नवीन गोष्टी आलेल्या होत्या त्या मी तुम्हाला दाखवल्या. मकर संक्रांतसाठी काहीतरी वेगळं स्पेशल असं ज्यांना द्यायची इच्छा आहे त्यांच्यासाठी काही काही गोष्टी दाखवल्या. तर जे जे तुम्हाला आवडलं असेल ना, त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि विचारा. आणि चांगली गोष्ट, बेस्ट गोष्ट तुमच्यापर्यंत पोचवायची, हाच माझा नेहमी प्रयत्न असतो. पूजेमध्ये आपल्या जसं मला चांगल्या गोष्टी येत आहेत वापरायला, तसंच तुम्हालासुद्धा त्या अगदी व्यवस्थित रिझनेबल प्राईजमध्ये तुमच्यापर्यंत पोचाव्या, हीच आमची नेहमी तळमळ असते. आणि बाप्पा मोरयामधून ज्यांनी ज्यांनी खरेदी केली असेल त्यांना खरेदीचा अनुभव असेल की खरंच तिथली वस्तू कशी असते, सर्व्हिस कशी असते, क्वालिटी कशी असते. ज्यांनी ऑलरेडी परचेस केलेलं असेल ना, तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये मला सांगा की खरंच कसं आहे, वस्तू कशा आहेत. तर बाकीच्यांनासुद्धा मग त्याच्यामुळे अंदाज येतो किंवा रिव्ह्यूज मिळतात. तर जे जवळ असतील, जे जाऊ शकत असतील, तर तुम्हाला बाप्पा मोरयाचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, नंबरसुद्धा दिलेला आहे. तर तुम्ही तिथे जाऊन स्वतः खरेदी करू शकता. किंवा ज्यांना जमत नाही आहे, तर ऑनलाईन ऑप्शनसुद्धा अवेलेबल आहे. प्लस बाप्पा मोरयाची आता प्रॉपर वेबसाईटसुद्धा आहे. तर या वेबसाईटवर जाऊनसुद्धा तुम्ही तिथे ऑनलाईन परचेस करू शकता. म्हणजे तुम्हाला लगेचच फोन कॉल्स वगैरे म्हणजे करण्याची पण गरज नाही आहे. तुम्हाला लगेचच ते अवेलेबल होऊन जाईल. आणि एवढी शाश्वती आहे की तुम्ही जे पेमेंट केलं तर तुम्हाला वस्तू मिळणार म्हणजे मिळणारच. तर असा आजचा व्हिडिओ होता. सगळ्यांना येणाऱ्या आपल्या संक्रांतीच्या, हळदी कुंकवाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुमचे पण सण खूप छान आनंदाचे आणि मस्त जाओ, हीच स्वामींकडे प्रार्थना. तर असा आजचा व्हिडिओ होता. आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.